जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा शहरात शुक्रवारी सायंकाळी एका हत्येची घटना उघडकीस आली. दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी आकाश मोरे नावाच्या 26 वर्षीय तरुणावर अंधाधुंद गोळीबार केला. आरोपींनी तब्बल 12 राऊंड फायर करत आकाशचा बस स्थानक परिसरातच जीव घेतला. वाळू व्यावसायिकाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींनाही अटक केली. या सगळ्या प्रकरणावर आता आकाशची बहीण प्रियांका हिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. आकाशच्या बहिणीने जबाबात काय सांगितलं ते पाहूया. प्रियांकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की 4 जून रोजी दुपारी 12:30च्या सुमारास माझा लहान भाऊ आकाश कैलास मोरे घरी जेवण करून बाहेर गेला होता. त्यानंतर दुपारी 3:30 वाजता तो घरी परत आला आणि घरात झोपला. त्यावेळी आम्ही सर्वजण घरातच होतो. सायंकाळी 6च्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर आकाश स्कूटीवरून एकटाच बाहेर गेला. त्यानंतर सायंकाळी 6:30च्या सुमारास आमच्या गल्लीत चर्चा झाली की माझा भाऊ आकाशला गोळ्या घातल्या आहेत. मी लगेच बस स्टँडकडे पळत गेली. बस स्टँडवर आकाशची स्कूटी पडली होती. बाजूला चप्पल होती, त्या बाजूला रक्तही पडलेलं होतं. तिथे गेल्यानंतर मला समजले की आकाशला सरकारी दवाखान्यात घेऊन गेलेत. म्हणून मी पुन्हा सरकारी दवाखाना पाचोरा येथे आले. त्या ठिकाणी वॉर्डमधील पलंगावर आकाशचे प्रेत ठेवले होते. ते मी पाहिले, पण लोकांनी मला जवळ जाऊ दिलं नाही. आमच्या गल्लीत राहणारा प्रथमेश उर्फ गण्या सुनील लांडगे आणि त्याचा मित्र निलेश उर्फ राव अनिल सोनवणे हे मागील 1 महिन्यापासून माझ्या भावाला खुन्नस देत होते आणि रागाने पाहत होते. ते दोघांनी माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याबाबत भावाने आपल्याला सांगितलं होतं, असं प्रियांकाने पोलीस जबाबात सांगितलं. मयत आकाश मोरे याने 2 दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तो म्हटला होता, शेठ तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही थेट छातीवर मारतो, रोकठोक. जिस दिन मारूंगा छाती पे मारूंगा. या स्टेटसनंतर काही तासांतच हा जीवघेणा हल्ला झाल्याने ही हत्या वर्चस्ववादातून झाली का याचाही तपास पोलीस करत आहेत. मयत आकाश हा कुशल सेंटरिंग कारागीर होता. मात्र गेल्या काही दिवसापासून तो वाळूचे काम करायचा. वाळू व्यवसायाच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. आकाश मोरे हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात वडील, 1 भाऊ, 1 बहीण असा परिवार आहे. पोलिसांनी आरोपी निलेश सोनवणे आणि एका अल्पवयीन मुलाकडून दुचाकी, 2 पिस्तूल, 2 मोबाईल जप्त केले. तसेच दुचाकीच्या वादातून आम्ही गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आरोपींनी पोलिसांना दिल्याची माहिती देखील समोर आली आहे.